एकीकडे काँग्रेसकडून अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र पुण्यातल्या कसबा पेठचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून सदाशिव पेठेत अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचा आनंद साजरा करण्यासाठी दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवाला आमदार रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांचेच कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रभू रामचंद्र आमच्या डीएनए मध्ये आहे ना, म्हणजे आमच्या रक्तात आहे आणि त्यामुळे त्यांनी तो हायजॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय। तर तो आमचा प्रभू रामचंद्र आणि सर्व समावेशक प्रभू रामचंद्राला कुठल्याही जाती धर्माने विरोध परत कधीच केला नाही, करणार नाहीत। आणि पण यांनी फक्त देशामध्ये सत्ता राबवण्यासाठी हा अजेंडा आणला आणि हा अजेंडा त्यांचा सक्सेस होणार नाही। ह्याच्यामध्ये त्यांना काही मिळणार नाही, कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे। बघा, लोकसभा झाल्यानंतर पुणे शहरामध्ये विधानसभा झाल्या आणि विधानसभेमध्ये फक्त 50,000चा लीड काँग्रेस ह्याच्यावर, त्यामध्ये आता शिवसेना काँग्रेस बरोबर आहे, म्हणजे एकत्र लढणार आहेत। त्यामुळे हे माझ्या दृष्टीने जर गणित बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा पराभव 100% होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।